आमदार बच्चू कडू यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेली आहे। आयुक्तांच्या दालनामध्ये भाजपने ठिय्या आंदोलन केलंय। भाजप सरचिटणीस प्रवीण तायडेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झालंय। काल भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला होता। कामगार कल्याण विभागाचा नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याचा आरोप बांधकाम कामगार लाभार्थी यांना बांधकाम कामगारांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली। भाजप पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांना जाब विचारला। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, आता आमदार बच्चू कडूंच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते, काय नेमकं कारण आहे? नक्कीच तृप्ती, आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारामध्ये काल आमदार बच्चू कडू यांनी कामगार कल्याण विभागाचा जो कार्यक्रम घेतला होता, मात्र त्या कार्यक्रमामध्ये जर पाहायला गेलं तर मजुरांची प्रचंड गैरसोय झाली होती, असा जो आरोप जो भारतीय जनता पार्टीने केलेला होता। त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते, कारण का ज्या कामगारांना जे सोयी सुविधा द्यायला पाहिजे होते दिल्या गेल्या नाही। ते ताळकडे भर उन्हामध्ये बसलेले होते आणि त्यांना पाणी सुद्धा दिलेलं नव्हतं। त्याच विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर आज भाजपचे सरचिटणीस जे आहे प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे कामगार कल्याण विभागाच्या आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। अद्याप गेल्या तासाभरापासून आंदोलन सुरू आहे। नेमकं आंदोलनाची नेमकी त्याची कारणं काय आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। प्रवीण भाऊ, काय सांगणार, एकंदरीत काय करणार तुम्ही इथं आले? गरिबांचे मसीहा समजणारे बच्चू कडू। तर या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। आमदार बच्चू कडू यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आमदार बच्चू कडू यांना विरोध होतोय, भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जातेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।